नमस्कार मित्रो, मी ऋषिकेश मीरामू गुटराळकर आणि पुनश्च तुमचं सर्वांचं स्वागत करतो बायो विथ ऋषी सर या आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्यामध्ये आज आपण एक नवीन चॅप्टर सुरुवात करणार आहोत. ज्या चॅप्टरचं नाव आहे एक्सक्रेटरी प्रोडक्ट अँड देअर एलिमिनेशन. बघा, एक्सक्रेटरी प्रोडक्ट अँड देअर एलिमिनेशन हा नवीन चॅप्टर घेऊन आज आपण परत एकदा आपल्या चॅनलवर आलेलो आहोत. तर बघा, आता एक्सक्रेटरी प्रोडक्ट म्हणजे आपल्या बॉडीमध्ये किंवा जे काही ॲनिमल्स आहेत, ऑर्गॅनिझम आहेत, त्यांच्या बॉडीमध्ये जे प्रोडक्ट फॉर्म होऊ राहिले, एक्सक्रेटरी प्रोडक्ट आपण ज्यांना म्हणत आहे ते एक्सक्रेटरी प्रोडक्ट अँड देअर एलिमिनेशन, त्यांना एलिमिनेट आउट कसं केलं जाते, त्यांचं एलिमिनेशन कसं होते, या संबंधी आपल्याला आता या चॅप्टरमध्ये चर्चा करायची आहे. या चॅप्टरमध्ये आपल्याला आता त्याचा अभ्यास करायचा आहे. म्हणून चॅप्टरचं नावच आहे आपल्या की एक्सक्रेटरी प्रोडक्ट अँड देअर एलिमिनेशन. ती माहिती आणि तो अभ्यास जाणून घ्यायचा असेल लवकरात लवकर तुम्ही आपल्या बायो विथ ऋषी सर या चॅनल, यूट्यूब मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर ठीक आहे. तर बघा, आता एक्झॅक्टली आपल्याला या चॅप्टरमध्ये काय दिलेलं आहे, तर इंट्रोडक्शनमध्ये काय सांगितलं आहे बघा, डिफरंट प्रोसेसेस ऑकर इन युअर बॉडी ड्युरिंग मेटाबॉलिझम. जसं आपल्या बॉडीमध्ये मेटाबॉलिझम प्रोसेस होते. एकदम स्टार्टिंगलाच आपण काही जो बेसिक कन्सेप्ट घेतले होते, बेसिक कन्सेप्टमध्येच पाहिलं होतं की मेटाबॉलिझम काय असते. तर बघा की डिफरंट प्रोसेसेस ऑकर इन द बॉडी ड्युरिंग मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझमच्या दरम्यान आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रोसेसेस होत असतात. सम ऑफ दीज प्रोसेसेस आर ॲनाबॉलिक, दॅट इज बिल्डिंग अप न्यू मॉलिक्युल्स. म्हणजे जे मेटाबॉलिझमच्या प्रोसेसेस होऊ राहिल्या त्यापैकी काही ज्या प्रोसेस असतात त्या ॲनाबॉलिक असतात. ॲनाबॉलिक प्रोसेस असणे म्हणजे नेमकं काय की बिल्डिंग अप न्यू मॉलिक्युल्स, म्हणजे नवीन नवीन मॉलिक्युल्सला बनवणे, बिल्डिंग अप करणे. किंवा अदर असतात कॅटाबॉलिक प्रोसेसेस. आता कॅटाबॉलिक प्रोसेसेस म्हणजे काय, विच इन्व्हॉल्व ब्रेकडाऊन ऑफ व्हेरियस मॉलिक्यूल, म्हणजे जे वेगवेगळे मॉलिक्युल्स आहेत त्यांना ब्रेकडाऊन करण्याची प्रोसेस आहे, त्याला आपण कॅटाबॉलिझम म्हटलं. आणि नवीन जे मॉलिक्यूल आपल्या बॉडीमध्ये फॉर्मेशनची प्रोसेस आहे त्याला आपण ॲनाबॉलिझम म्हटलेलं आहे. ठीक आहे. इन दिस प्रोसेस मेनी बाय प्रोडक्ट्स आर प्रोड्यूस. आणि याच मेटाबॉलिझमच्या प्रोसेस दरम्यान वेगवेगळे बाय प्रोडक्ट्स आपल्या बॉडीमध्ये प्रोड्यूस होत असतात, विच आर नोन ॲज मेटाबॉलिक वेस्ट. आणि त्याच बाय प्रोडक्ट्सना जे आपल्या मेटाबॉलिझमच्या दरम्यान आपल्या बॉडीमध्ये फॉर्म झाले त्याला आपण मेटाबॉलिक वेस्ट म्हणून राहिलो. मेनी ऑफ विच हॅज टू बी एलिमिनेटेड फ्रॉम द बॉडी. आणि त्यांच्यापैकी मॅक्झिमम सबस्टन्सेस हे बाय प्रोडक्ट असल्यामुळे आपल्याला ते बॉडीच्या बाहेर एलिमिनेट आउट करणं गरजेचं असते. ठीक आहे. दिस वेस्ट कॅन ऑल्सो बी अक्युम्युलेटेड ड्यू टू एक्सेस इनटेक. बघा, आता हे जे वेस्ट प्रोडक्ट आहेत याला आपण बॉडीच्या बाहेर एक्सेस इनटेक केल्यामुळे सुद्धा आपण काही प्रोडक्ट आपल्या बॉडीच्या बाहेर एलिमिनेट करतो, त्याला आपण एक्सक्रेटरी प्रोडक्ट सुद्धा म्हणू शकतो. सच वेस्ट कॅन बी. आता हे वेस्ट कोणकोणते असू शकतात बा. जर गॅसियसचा विचार केला तर मोस्ट जो सबस्टन्स आहे जो एलिमिनेट आउट केला पाहिजे आपल्या बॉडीच्या बाहेर तो म्हणजे कार्बन डायऑक्साईड. आयन्सचा विचार केला तर NaKCl Ca SCO3 हे सगळे जे सबस्टन्सेस आहेत, हे जे आयन्स आहेत, सोडियम, पोटॅशियम, क्लोरीन, हे जे आयन्स आहेत या आयन्सना आपल्याला वेस्ट प्रोडक्ट म्हणून बाहेर काढावं लागते. पिगमेंट्सचा जर विचार केला तर बिलिरुबिन आहे, बिलिवर्डिन आहे, युरोक्रोम आहे, स्टेकोबिन आहे, हे सगळे पिगमेंट्स आहेत, हे सुद्धा वेस्ट प्रोडक्ट आहेत आपल्या बॉडीसाठी. काही नायट्रोजियस वेस्टचा जर विचार केला तर अमोनिया आहे, युरिया, युरिक ॲसिड, क्रिएटिनाइन आणि गॉनाइन, हे सगळे जे सबस्टन्सेस आहेत हे आपल्या बॉडीसाठी वेस्ट प्रोडक्ट म्हणून आपण यांना एलिमिनेट आउट करत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी बघा, अलॉंग विथ धीस एक्सेस ऑफ विटॅमिन्स. आता जे सबस्टन्सेस मी सांगितले, काही गॅसियसचं नाव घेतलं, काही आयन्सचं नाव घेतलं, काही वेगवेगळे सबस्टन्सेस ज्याला आपण नायट्रोजियस वेस्ट म्हटलं, त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही सबस्टन्सेस आहेत. अलॉंग विथ दीज एक्सेस विटॅमिन्स, हॉर्मोन्स अँड ड्रग्स इज ऑल्सो कन्सिडर्ड ॲज वेस्ट. एक्सेस जास्त प्रमाणात जर आपल्या बॉडीमध्ये विटॅमिन्स गेले, हॉर्मोन्स तयार झाले किंवा ड्रग्सचा आपण इंटेक घेतला तर ते सुद्धा आपल्या बॉडीसाठी वेस्ट प्रोडक्ट म्हणून काम करतात. ते सुद्धा आपल्या बॉडीचे वेस्ट प्रोडक्ट आपण कन्सिडर करत असतो. त्यानंतर स्पाइसेस दॅट वी कन्झ्यूम हॅव व्होलॅटाईल सबस्टन्सेस विच आर रिमूव्ड बाय लंग्स. ज्या स्पाइसेस म्हणजे काय, सरळ सरळ आपल्या मराठी भाषेत होतात मसाले. जे मसाल्याचे पदार्थ आपण इंटेक करतो, आपण खातो, ते काही त्याच्यामध्ये काही असे सबस्टन्सेस असतात की ते व्होलॅटाईल असतात. आता व्होलॅटाईल सबस्टन्सेस असणे म्हणजे काय की ज्या सबस्टन्सेसचं कन्व्हर्जन व्हेपर्समध्ये होते, म्हणजे वाफेच्या स्वरूपात ते आपण बॉडीच्या बाहेर
बाहेर एक्सक्रीट आउट करतो असे व्होलॅटाईल सबस्टन्सेस जे स्पायसेसमध्ये असतात ते आपले लंग्स त्याला रिमूव्ह करण्याचं काम करतात आपल्या ब्रिदिंगच्या थ्रू. समजून राहिलं ना? ठीक आहे. त्याच्यानंतर आता डेफिनेशन बघू आपण. डेफिनेशन काय दिलं आहे तुम्हाला एक्सक्रेशनची बघा. एलिमिनेशन ऑफ मेटाबॉलिक वेस्ट प्रोडक्ट फ्रॉम द बॉडी इज नोन ॲज एक्सक्रीशन. एक्सक्रीशन म्हणजे काय की एलिमिनेशन ऑफ द मेटाबॉलिक वेस्ट प्रोडक्ट. मेटाबॉलिझमच्या दरम्यान जे वेस्ट प्रोडक्ट जे बाय प्रोडक्ट आपल्या बॉडीमध्ये फाउंड झाले त्याला बॉडीच्या बाहेर एलिमिनेट आउट करणं म्हणजेच आपण काय समजून राहिलो एक्सक्रीशन. तेच आपण पाहिलं. एलिमिनेशन ऑफ मेटाबॉलिक वेस्ट प्रोडक्ट फ्रॉम the body is known as excretion. It is different from the processes of ejection. आता जे इजेक्शन आहे इजेक्शन या प्रोसेसच्या ही एक वेगळी एक्सक्रीशन वेगळं आणि इजेक्शन वेगळं. इजेक्शन काय आहे की जे अनडायजेस्टेड फूड आहे आपल्या बॉडीमध्ये त्याला आपण फिसेसच्या स्वरूपात बॉडीच्या बाहेर एक्सक्रीट आउट करतो ते वेगळं त्याला इजेक्शन म्हणतो. पण एक्सक्रीशन काय आहे की आपल्या बॉडीच्या मेटाबॉलिक प्रोसेसेसच्या दरम्यान जे बाय प्रोडक्ट जे वेस्ट प्रोडक्ट फॉर्म होऊन राहिले त्याला आपण बॉडीच्या बाहेर एक्सक्रीट आउट करतो त्याला आपण काय म्हणून राहिलो एक्सक्रीशन. डेफिनेशन समजली सर्वांना? काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. त्यानंतर बघा आता बघायचं आपल्याला मोड्स ऑफ एक्सक्रीशन. मोड्स ऑफ एक्सक्रीशन म्हणजे एक्सक्रीशनचे काही मोड्स आहेत ते कशा प्रकारे आहेत ते कशाच्या बेसिसवर आपण केलेले आहेत ते आपण आता याच्यामध्ये कंटिन्यू करूया. आवर बॉडी कॅन स्टोअर एक्सेस ऑफ कार्बोहायड्रेट्स अँड फॅट. आपली बॉडी जर आपल्या बॉडीमध्ये एक्सेसमध्ये कार्बोहायड्रेट्स आले फॅट्स आले तर ते आपली बॉडी काय करू शकते स्टोअर करण्याची ॲबिलिटी आहे. बट एक्सेस अमायनो ॲसिड कॅन नॉट बी स्टोअर इन युअर बॉडी. परंतु तेच कार्बोहायड्रेट्स किंवा फॅट सोडून जर एक्सेसमध्ये आपल्या बॉडीमध्ये अमायनो ॲसिड जर असलं तर ती आपली बॉडी स्टोअर करू शकत नाही. विल बी रिमूव्ड फ्रॉम द बॉडी आफ्टर डिअमिनेशन दॅट इज रिमूव्हल ऑफ अमायनो ग्रुप. जेव्हा एक्सेसमध्ये आपल्या बॉडीमध्ये अमायनो ॲसिड्स प्रोड्यूस व्हायला लागतात तेव्हा आपली बॉडी त्यांना रिमूव्ह करण्याचं काम करते. रिमूव्ह कसं करते त्याचा डिअमिनेशन करते म्हणजेच त्याच्यामधला अमायनो ग्रुप जो आहे तो रिमूव्ह करते आणि नंतर त्याला बॉडीच्या बाहेर रिमूव्ह करण्याचं काम करते. दिस अमायनो ग्रुप इज कन्वर्टेड टू अमोनिया विच इज एक्सक्रीटेड आयदर डायरेक्टली टू द आफ्टर कन्वर्टिंग इट टू सम अदर वेस्ट लाईक युरिया. आता जे अमायनो ग्रुप रिमूव्ह केलेला आहे त्या अमायनो ग्रुपला अमोनियामध्ये कन्वर्ट केलं जाते. अमोनिया कन्वर्ट केलं जाते. अमोनिया डायरेक्टली बॉडीच्या बाहेर एक्सक्रीट आउट केला जातो किंवा त्या अमोनियाचं कन्व्हर्जन दुसऱ्या सबस्टन्सेसमध्ये जसं की युरियामध्ये केलं जाते आणि नंतर त्याला बॉडीच्या बाहेर एक्सक्रीट आउट केलं जाते. The modes of excretion of an organism are related more with its habitat than its phylogenetic status. समजा आता एखाद्या ऑर्गॅनिझमचं जे मोड्स ऑफ एक्सक्रीशन आहे हे कशावर डिसाईड केलं जाते तर त्याच्या हॅबिटॅटवर. त्याचा हॅबिटॅट कसा आहे तो राहतो कुठे तो कोणत्या ठिकाणी त्याचं वस्ती आहे किंवा कोणत्या एन्व्हायरमेंटमध्ये तो राहतो याच्यानुसार त्याचा मोड्स ऑफ एक्सक्रीशन ठरते. अवेलेबिलिटी ऑफ वॉटर प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन डिसाइडिंग मेजर नायट्रोजियस वेस्ट इन व्हेरियस ॲनिमल्स. वेगवेगळ्या ॲनिमल्सचा जर विचार केला तर तिथं वॉटरची अवेलेबिलिटी किती आहे त्याच्यावर सुद्धा तो ऑर्गॅनिझम कोणता वेस्ट प्रोडक्ट बॉडीच्या बाहेर एक्सक्रीट आउट करेल हे ठरत असते. ॲनिमल्स कॅन बी क्लासिफाईड इन टू 3 मेजर टाईप्स बेस्ड ऑन देअर मेजर नायट्रोजियस वेस्ट. जी कोणतं नायट्रोजियस वेस्ट कोणता ऑर्गॅनिझम बॉडीच्या बाहेर एक्सक्रीट आउट करते याच्या बेसिसवर आपण सगळ्या ऑर्गॅनिझमचे 3 मेजर ग्रुप्स कोणतो. आता ते 3 मेजर ग्रुप्स कोणकोणते एक एक करून आपण तिन्ही इन डिटेलमध्ये पाहू. त्यामधला सर्वात पहिला आहे अमोनोटेलिझम, दुसरा आहे युरिओटेलिझम आणि तिसरा आहे युरिकोटेलिझम. तिन्ही आपल्याला इन डिटेलमध्ये बघायचं आहे. त्यामुळे तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. जो पहिला तुम्हाला सांगितला मोड्स ऑफ एक्सक्रीशन तो आहे अमोनोटेलिझम. आता अमोनोटेलिझम म्हणजे नेमकं काय? द फिनॉमिनॉन ऑफ एक्सक्रीटिंग नायट्रोजियस वेस्ट मेनली इन द फॉर्म ऑफ अमोनिया इज नोन ॲज अमोनोटेलिझम. जे ऑर्गॅनिझम त्याचा वेस्ट प्रोडक्ट म्हणून अमोनियाला बॉडीच्या बाहेर डायरेक्टली एक्सक्रीट आउट करत असतील त्याच ऑर्गॅनिझम्सला ॲनिमल्सला आपण अमोनोटेलिझम म्हणतो. अँड ॲनिमल्स शोविंग अमोनोटेलिझम आर नोन ॲज अमोनोटेलिक ॲनिमल. आणि जे ॲनिमल्स अमोनोटेलिझम शो करतात त्या ॲनिमलला आपण अमोनोटेलिक ॲनिमल म्हणतो. म्हणजे बॉडीच्या बाहेर अमोनिया एक्सक्रीट आउट करण्याच्या प्रोसेसला आपण अमोनोटेलिझम म्हणून राहिलो आणि जे ऑर्गॅनिझम अमोनोटेलिझम शो करतात त्यांना आपण अमोनोटेलिक ॲनिमल्स असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर अमोनिया इज द मोस्ट बेसिक प्रोडक्ट ऑफ डिअमिनेशन दॅट इज रिमूव्ड ऑफ अमायनो ग्रुप. बघा आता अमोनिया काय आहे की तुम्हाला अमायनो ॲसिडचा जो बेसिक प्रोडक्ट फॉर्म होऊन राहिला अमायनो ॲसिड्सपासून त्याचा
डिअमिनेशन झाल्यानंतर अमायनो ग्रुप रिमूव्ह झाल्यानंतर जो मेनली प्रोडक्ट फॉर्म होतो तो असतो अमोनिया. अमोनिया इज द मोस्ट टॉक्सिक नायट्रोजियस वेस्ट. सर्वात जास्त टॉक्सिक, सर्वात जास्त घातक आपल्या बॉडीसाठी कोणतं नायट्रोजियस वेस्ट असेल तर ते असेल अमोनिया. इट इज बेसिक इन नेचर अँड अल्टर द पीएच ऑफ बॉडी फ्लुइड्स, कॅन डिस्टर्ब एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटी. बघा, जर त्याचा नेचर जर विचार केला अमोनियाचा तर मोस्टली बेसिक असतो. बेसिक नेचरचा अमोनिया हा सबस्टन्स असतो आणि तो आपल्या बॉडीमधल्या फ्लुइड्सची जे पीएच आहे त्याला अल्टर करू शकतो आणि आणखी आपल्या ज्या एन्झायमॅटिक ॲक्टिव्हिटीज असतात बॉडीमधल्या वेगवेगळ्या एन्झायमॅटिक ॲक्टिव्हिटी त्याला सुद्धा डिस्टर्ब करण्याचं काम करतो. त्यासाठी तो गरजेचा आहे की बॉडीच्या बाहेर त्याला एक्सक्रीट आउट करावं लागते. सो अमोनिया कॅन नॉट बी स्टोर्ड इन द बॉडी फॉर लॉंग ड्युरेशन अँड हॅज टू बी एलिमिनेट आउट ॲज अर्ली ॲज पॉसिबल. म्हणूनच त्याला आपण जास्तीत जास्त वेळ बॉडीमध्ये ठेवू शकत नाही. काही वेळ ठेवू शकतो पण जास्त वेळ आपली बॉडी अमोनियाला बॉडीमध्ये स्टोअर करू शकत नाही. जेवढ्या लवकर पॉसिबल आहे तेवढ्या लवकर त्याला बॉडीच्या बाहेर एलिमिनेट आउट केल्या जाते. अमोनिया इज रेडियली सोल्युबल इन वॉटर बट इट हॅज टू बी डायल्युटेड बिफोर एक्सक्रिशन ड्यू टू टॉक्झिसिटी. अमोनिया काय ऑलरेडीच वॉटर सोल्युबल असा सबस्टन्सेस आहे, परंतु काय सांगितलं आहे की त्याला आपल्याला डायल्यूट करावं लागते एक्सक्रिशन करण्याच्या अगोदर त्याच्या टॉक्झिसिटीमुळे अमोनियाला आपल्याला डायल्यूट करावं लागते. समजत आहे ना. त्याच्यानंतर बघा काय सांगितलं आणखी की दॅट्स वाय इट रिक्वायर लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर. आणि त्याच्याचमुळे ज्याला आपल्याला डायल्युशन करावं लागते त्या वॉटर सोल्युएबल अमोनियाचं त्याच्यामुळे दॅट्स वाय इट रिक्वायर्स लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर. आणि त्याच्याचमुळे अमोनिया एक्सक्रीट आउट करण्यासाठी लार्ज अमाऊंटमध्ये वॉटरची गरज असते. 1 ग्रॅम ऑफ अमोनिया रिक्वायर्स 300 to 500 ml ऑफ वॉटर फॉर इट्स एलिमिनेशन. जर 1 ग्राम अमोनिया बॉडीच्या बाहेर एलिमिनेट आउट करायचा आहे तर त्याला जवळपास 300 ते 500 ml मध्ये वॉटरची गरज असते. लक्षात घ्या, 300 ते 500 ml फक्त 1 ग्राम अमोनियासाठी. म्हणजे किती जास्त प्रमाणात त्याला वॉटर पाहिजे. अमोनिया इज एक्सक्रीटेड फ्रॉम द बॉडी सरफेस और थ्रू गिल्स सरफेस बाय सिंपल डिफ्युजन इन द फॉर्म ऑफ अमोनियम आयन्स. बघा काय सांगितलं आहे की अमोनिया जो एक्सक्रीट आउट केला जातो बॉडीच्या बाहेर तो त्याच्या सरफेसहून केला जातो किंवा गिल्स थ्रू केला जातो. जर फिशचा आता एखादा ऑर्गॅनिझम आहे, समजा ही फिश आहे फॉर एक्झाम्पल, या फिशला असं काहीतरी स्ट्रक्चर प्रेझेंट असते. ठीक आहे, याच्या सरफेसवरून किंवा या गिल्सच्या थ्रू तो जो तुमचा अमोनिया आहे तो एक्सक्रीट आउट केला जाते सिंपल डिफ्युजन या प्रोसेसद्वारे आणि अमोनियम आयन्स याच्या स्वरूपात. किडनीज डू नॉट प्ले एनी सिग्निफिकंट रोल इन इट्स एक्सक्रिशन. अमोनियाच्या एक्सक्रिशनमध्ये किडनी हा काही असा फार महत्त्वाचा रोल प्ले करत नाही, कारण की त्याचं जे एक्सक्रिशन होऊन राहिलं ते डायरेक्ट बॉडी सरफेसमधून किंवा थ्रू द गिल्सच्या थ्रू होऊन राहिलं. त्याच्यानंतर अमोनोटेलिझम इज अ इंजर्नी कन्झर्विंग मोड ऑफ एक्सक्रिशन ॲज कन्झर्वेशन ऑफ अमोनिया टू अदर फॉर्म्स लाईक युरिया और युरिक ॲसिड रिक्वायर्स एनर्जी. आता अमोनोटेलिझम अशी प्रोसेस आहे की एनर्जी कन्झर्व करण्याचं काम आहे. जर अमोनियाला आपण युरिया किंवा युरिक ॲसिडमध्ये कन्वर्ट करायचा विचार केला तर इट रिक्वायर्स एनर्जी, त्याला एनर्जीची गरज भासते. आणि डायरेक्टली जर अमोनिया आपण बॉडीच्या बाहेर एक्सक्रीट आउट करत आहे तर त्याला तो एनर्जी कन्झर्व करण्याचं काम करते. प्रिपरेशन ऑफ 1 मॉलिक्यूल ऑफ युरिया फ्रॉम अमोनिया इट रिक्वायर्स 3 ATP मॉलिक्यूल्स. जर आपल्याला 1 मॉलिक्यूल बनवायचा युरियाचा अमोनियापासून तर त्याला 3 ATP खर्च होतात. म्हणजे इट इज अ ॲक्टिव्ह प्रोसेस आणि या प्रोसेससाठी 3 ATPची गरज लागत आहे. एक्झाम्पल पाहायचे झाले याचे तर ॲक्वाटिक ॲम्फिबियन्स आहे, ॲक्वाटिक इन्व्हर्टिब्रेट्स आहे, ॲक्वाटिक इन्सेक्ट आहे, बोनी फिशेस आहे, टॅडपोल लार्वा. म्हणजे मोस्टली मराईन जे ऑर्गॅनिझम आहेत ज्यांच्यामध्ये वॉटरची अवेलेबिलिटी, जे वॉटरच्या ज्याला आपण ओशियन्समध्ये राहणारे जे मेनली ॲनिमल्स आहेत ज्यांना वॉटरची अवेलेबिलिटी खूप जास्त प्रमाणात आहे तेच ॲनिमल्स याचे एक्झाम्पलमध्ये येतात. त्याला आपण अमोनोटेलिक्स ॲनिमल असं म्हणतो. नेक्स्ट सांगितलं आहे तुम्हाला मोड ऑफ एक्सक्रिशन, तो म्हणजे तुमचा युरिओटेलिझम. युरिओटेलिझम काय आता तर बघा, द फिनॉमिनॉन ऑफ एक्सक्रिशन ऑफ नायट्रोजिनस वेस्ट मेनली इन द फॉर्म ऑफ युरिया. बघा युरियाच्या फॉर्ममध्ये जे नायट्रोजियस वेस्ट त्याचा एलिमिनेट आउट करतात त्याच ऑर्गॅनिझमला आपण युरिओटेलिझम म्हणतो. आणि जे ऑर्गॅनिझम युरिओटेलिझम शो करतात त्यांना आपण युरिओटेलिक ॲनिमल्स असं म्हणतो. ठीक आहे. टेरेस्ट्रियल ॲडॅप्टेशन इन व्हेरियस ॲनिमल
necessities conservation of water. Terrestrial adaptation in various animals necessitated conservation of water. आता टेरेस्ट्रियल जे ॲडॅप्टेशन्स आहेत काही काही ॲनिमल्समध्ये पाहिजे त्या प्रमाणात वॉटरची अवेलेबिलिटी नाही आहे, म्हणून वॉटरची अवेलेबिलिटी कमी असल्यामुळे वॉटरचं कन्झर्वेशन करण्यासाठी अमोनियाचं कन्व्हर्जन युरियामध्ये केलं जाते आणि त्याला बॉडीच्या बाहेर एक्सक्रीट आउट केलं जाते. युरिया इज लेस टॉक्सिक अँड लेस वॉटर सोल्युबल दॅन अमोनिया. अमोनियाचा जर विचार केला आणि युरियाचा जर विचार केला तर अमोनियापेक्षा युरिया हा लेस टॉक्सिक आहे आणि लेस वॉटर सोल्युबल आहे. सो इट कॅन बी स्टोअर्ड इन द बॉडी फॉर सम टाइम. याला काही वेळ आपण बॉडीमध्ये स्टोअर करू शकतो आणि हा आपल्या किडनीच्या मॅट्रिक्स मधली जे ऑस्मोलॅरिटी आहे त्याला मेंटेन करण्याचं काम करते. इट रिक्वायर्स लेस अमाऊंट ऑफ वॉटर फॉर इज रिमूव्हल. म्हणजे अमोनियाच्या कंपॅरिझनमध्ये जर आपल्याला युरिया बॉडीच्या बाहेर एक्सक्रीट आउट करायचा असला तर त्याला कमी अमाऊंटमध्ये वॉटर लागते. फॉर एक्झाम्पल 1 ग्राम ऑफ युरिया, 1 ग्राम जर युरिया आपल्याला एक्सक्रीट आउट करायचा असला तर फक्त 50 ml ऑफ वॉटर रिमूव्हल म्हणजे 50 ml वॉटर लागते. अमोनियाच्या कंपॅरिझनमध्ये खूप कमी आहे. 300 ते 500 ml कुठं आणि 50 ml कुठं, लक्षात येऊ राहिलं ना. म्हणजे इट कन्झर्व वॉटरला कन्झर्वेशनचं काम करते. युरिया इज सिंथेसाइज इन द लिव्हर बाय ऑर्निथाइन सायकल. आणि आपला जो युरिया आहे हा ऑर्निथाइन सायकल या प्रोसेसद्वारे तुमच्या लिव्हरमध्ये फॉर्म होते. सिंथेसिस ऑफ 1 मॉलिक्यूल ऑफ युरिया रिक्वायर्स 3 ATP मॉलिक्यूल. जर जी प्रोसेस आहे ज्या प्रोसेस थ्रू युरिया फॉर्म झाला त्या प्रोसेसला 1 ग्राम जर युरिया फॉर्म करायचा असेल तर 3 ATP मॉलिक्यूलची गरज असते. ठीक आहे. त्यानंतर ऑर्निथॉन सायकल रिमूव्स 2 मेटाबॉलिक वेस्ट फ्रॉम द ब्लड दॅट इज अमोनिया अँड कार्बन डायऑक्साईड. ऑर्निथॉन सायकल ही एक अशी प्रोसेस आहे ते 2 मेटाबॉलिक वेस्ट ब्लडमधले रिमूव्ह करण्याचं काम करते. त्यामधला एक म्हणजे अमोनिया आणि दुसरं म्हणजे कार्बन डायऑक्साईड. इन युरिया सायकल 2 मॉलिक्युल्स ऑफ अमोनिया अँड 1 मॉलिक्युल्स ऑफ कार्बन डायऑक्साईड आर इन्व्हॉल्व. जर युरिया सायकलचा विचार केला तर युरिया सायकलमध्ये 2 मॉलिक्यूल इन्व्हॉल्व होतात ऑफ अमोनिया अँड 1 मॉलिक्यूल ऑफ कार्बन डायऑक्साईड. 2 अमोनियाचे मॉलिक्यूल, 1 मॉलिक्यूल कार्बन डायऑक्साईडचा. त्याच्यानंतर ऑर्निथॉन सायकल वॉज फर्स्ट मेटाबॉलिक सायकल टू बी डिस्कवर्ड. ऑर्निथॉन सायकल हे अशी सायकल आहे की पहिली मेटाबॉलिक सायकल आहे जी डिस्कवर्ड झाली होती आणि डिस्कवर्ड केली होती. इट वॉज डिस्कवर्ड बाय क्रेब अँड हॅन्सलेट इन 1932. क्रेब आणि हॅन्सलेट या सायंटिस्टनी हे 1932 मध्ये डिस्कवर्ड केलेली सायकल आहे. पहिली मेटाबॉलिक सायकल आहे जी सर्वात आधी डिस्कवर्ड झाली होती. 1932 डिस्कवर्ड करणारे सायंटिस्ट आहे क्रेब आणि हॅन्सलेट. ऑर्निथॉन इज रियूज इन द युरिया सायकल अँड युरिया इज रिलीज इन द ब्लड फॉर द एक्सक्रिशन. म्हणजे ऑर्निथॉन हा जो सबस्टन्स आहे हा रिलीज केला जातो युरिया सायकलमध्ये आणि युरिया हा जो सबस्टन्स हा ब्लडमध्ये मिक्स करून त्याला बॉडीच्या बाहेर एक्सक्रीट आउट केला जाते. फिश लाईक शार्क कॅन स्टोअर युरिया इन द बॉडी. म्हणजे फिश, शार्क सारख्या ज्या फिश आहेत त्या युरियाला बॉडीमध्ये स्टोअर करू शकतात टू मेक देअर ओन बॉडी फ्लुइड आयसोटोनिक टू मराईन वॉटर. मराईन वॉटरला आयसोटोनिक स्वतःचं ओन फ्लुइड फॉर्म करण्यासाठी ते युरियाला बॉडीमध्ये स्टोअर करू शकतात. ठीक आहे. एक्झाम्पल जर पाहायचे झाले तर टर्टल, टोड्स, मराईन फिशेस, मॅमल, टेरेस्ट्रियल ॲम्फिबियन्स, फ्रॉग, शार्क एक्सेट्रा हे झाले याचे एक्झाम्पल. थर्ड टाईप आहे, थर्ड मोड ऑफ एक्सक्रिशन आहे आपला युरिकोटेलिझम. आता युरिकोटेलिझम काय आहे की एक्सक्रिशन ऑफ नायट्रोजिनस वेस्ट मेनली इन द फॉर्म ऑफ युरिक ॲसिड. युरिक ॲसिडच्या फॉर्ममध्ये जे मेनली आपलं नायट्रोजिनस वेस्ट एक्सक्रीट आउट केलं जाते त्या प्रोसेसला आपण म्हणतो युरिओटेलिझम. आणि जे ॲनिमल युरिओटेलिझम शो करतात त्याला आपण म्हणतो युरिओटेलिक ॲनिमल्स. त्यानंतर बघा, इट इज अ लिस्ट टॉक्सिक अँड लिस्ट सोल्युबल वॉटर. सर्वात कमी टॉक्सिक जर कोणता नायट्रोजिनस वेस्ट असेल तर तो आहे आपला युरिक ॲसिड आणि तो लेस सोल्युबल आहे वॉटरमध्ये. इट कॅन बी स्टोअर्ड फॉर लॉंग ड्युरेशन इन द बॉडी अँड रिक्वायर्स लेस अमाऊंट ऑफ वॉटर फॉर रिमूव्हल. बघा, इट कॅन बी स्टोअर्ड, आपण याला जास्त वेळसाठी ॲज कम्पेअर्ड टू अमोनिया अँड युरियाच्या आणि अमोनियाच्या कम्पेअर्ड जर केलं तर याला आपण जास्त लॉंग पिरियडसाठी बॉडीमध्ये स्टोअर करू शकतो आणि याला रिमूव्ह करण्यासाठी खूप जास्त कमी प्रमाणात पाण्याची गरज असते. जसं की किती, तर बघा 1 ग्राम जर युरिक ॲसिड आपल्याला बॉडीच्या बाहेर रिमूव्ह करायचा आहे तर जवळपास 5 ते 10 ml. बघा 5 ते 10 ml कुठं, 50 ml कुठं आणि 300 ते 500 ml कुठं, लक्षात येऊ राहिलं ना. Uric acid is excreted in the form of pellets or paste or semi solid. युरिक ॲसिड बघा कशाच्या फॉर्ममध्ये एक्सक्रीट आउट केले जाते, पेलेट्स म्हणजे छोटे छोटे तुकडे, पेस्ट म्हणा किंवा मग सेमी सॉलिडच्या स्वरूपात. अमोनिया इज कन्वर्टेड टू युरिक ॲसिड बाय इन सोनोटोनिक ॲसिड पाथवे इन द लिव्हर ऑफ युरोटेलिक ॲनिमल्स. युरोटेलिझम फेवर्स conservation of water and hence seen in the animals requiring water conservation. However, they spend more energy for this. बघा
ज्या ॲनिमल्सला वॉटरची अवेलेबिलिटी खूप जास्त कमी प्रमाणात असते, म्हणजे ज्या जसं विचार केला तर वाळवंटात राहणारे जे ॲनिमल्स आहेत, ऑर्गॅनिझम आहेत, त्यांना खूप वॉटर कमी भेटते, मग त्यांच्यासाठी एक वॉटर कन्झर्वेटिंग जी मोड ऑफ एक्सक्रिशन आहे त्याला आपण युरिकोटेलिझम म्हणतो. याला खूप जास्त कमी प्रमाणात, जर 1 ग्राम आपल्याला युरिक ॲसिड जर बॉडीच्या बाहेर एक्सक्रीट आउट करायचं असेल तर फक्त 5 ते 10 ml वॉटर लागत आहे. लक्षात येऊ राहिलं. एक्झाम्पल जर पाहिले झाले तर रेप्टाईल्स, बर्ड, स्नेल्स, सम इन्सेक्ट, लिझार्ड, कॉक्रोच, स्नेक्स एक्सेट्रा हे काय झाले, याचे एक्झाम्पल झाले. ठीक आहे. दिस इज द इंट्रोडक्शन. हे आपल्या आज चॅप्टरचं इंट्रोडक्शन होतं. त्यामध्ये आपण 3 मोड ऑफ एक्सक्रिशन पाहिले, अमोनोटेलिझम, त्याच्यानंतर युरिओटेलिझम आणि युरिकोटेलिझम. हे तिन्ही मोड्स ऑफ एक्सक्रिशन आहेत. हे तुम्ही लक्ष देऊन परत एकदा लेक्चर रिपीट करून पहा. काही लेक्चरमध्ये अडचण असल्यास नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. उद्या आपण परत नेक्स्ट लेक्चर करू आणि परत येऊ. तोपर्यंत अभ्यास करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.